ह्या सोसायटीचा समाजाचा घटक या नात्यानं मला जे वाटतं की एखाद्या सिनेमाच्या गोष्टीनं किंवा एखाद्या सिनेमाच्या पात्रानं ना नटाची झोप उडाली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. रावरंभ या चित्रपटाचं निमित्त लॉन्च सोहळा, म्युझिक लॉन्च सोहळा आणि सगळ्या कलाकारांसोबत आपण गप्पा मारूय. अभिनेते अशोक समर्थ आहेत आपल्यासोबत. म्हणजे हिंदी, साऊथ, मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे कलाकार म्हणूयात आपण. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. आणि पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका घेऊन आलाय सर तुम्ही. आणि ऐतिहासिक चित्रपट आहे आणि आजच्या लॉन्च सोहळ्यातही सगळे कलाकार त्या वेशभूषेत, त्या पेहरावात इथे आले आणि ते बघून छान वाटलं. काहीतरी चित्रपटाचा प्रमोशनचा भाग काहीतरी वेगळं वाटलेलं. पण तुमचा अनुभव कसा राहिला यासाठी? नाही, मला माझा अनुभव इलेक्शन वेगळा आहे. मी खूप वर्षानंतर ऐतिहासिक फिल्म करतो आहे ॲक्च्युली. म्हणजे याच महिन्यामध्ये ह्या 2 सिनेमे रिलीज होतील माझे, बलोच आणि हा रावरंभा. पण माझ्यासाठी प्रत्येक कॅरेक्टर हे मला काहीतरी देत असतं आणि देत असते. इट मीन्स की मला त्याला पोर्ट्रे करण्याकरता, त्याचं क्राफ्ट करण्याकरता एक संधी देत असतं. तसं प्रतापराव सरनोबतांचं जे कॅरेक्टर आहे ते मला एका वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करण्याकरता मला त्याचा एक लिटरेचरच्या रूपानं असेल किंवा रायटर प्रताप गंगावणेच्या रूपानं असेल. आणि मूळ माझा जो बेस होता तो थिएटर, मराठी थिएटर केलं त्यावेळेला हे ऐतिहासिक नाटकानेच, रणांगणसारख्या नाटकानेच त्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याच्या मुळाला जाऊन ही सुद्धा कशी माणसं होती हे आम्हाला जे शिकवण्यात आलेलं आहे की ऐतिहासिक नाटक किंवा ऐतिहासिक सिनेमा म्हटले की लोक अकराळ विकराळ काहीतरी रूप धारण करून ते पल्लेदार बोलाय. ही सर्वसामान्य माणसं होती, फक्त त्या काळातली, त्या कालखंडातली, शरीरयष्टीने बलाढ्य असणारी, एक विचारांचा एक पगड असणारी, छत्रपतींच्या प्रति श्रद्धा असणारी आणि खूप सच्ची माणसं की शब्दाला जागणारी, अशा एका विचारांचं कॅरेक्टर म्हणून मला ते साकारायला मिळालं. आणि मला असं वाटतं की ती जी नेसरीच्या खिंडीतली ती जी घमासान लढाई होती त्यावेळी ह्या माणसाचा काय विचार असेल. त्याच्यानंतर एक शल्य मनात की आपल्याकडून बहलोलखाना हा सुटून गेलेला आहे, त्याला सोडण्याच्या पाठीमागचा सेनानी या नात्यानं स्वतःचा एक वेगळा विचार होता त्याला सोडून देण्याच्या पाठीमागे. पण राजानं ही गोष्ट जेव्हा कळते की का सोडलंस बाबा त्याला, तो एक विषारी साप आहे, त्याला सोडायला नाही हवं होतं, तेव्हा राजांनी सेनापतींना ऐकवलेली त्यांची भाषा ते मनामध्ये जेव्हा ते शल्य घर करून राहतं, खरंच आपल्याकडनं एवढी मोठी चूक घडलेली आहे का की मी माझ्या सोडण्याशी एवढं परिणाम, तर आता त्याला मी मुंडकं छाटल्याशिवाय सोडत नाही. आणि तोपर्यंत त्यांनी छत्रपतींना तोंडच नाही दाखवलं. आणि शेवटी ती खिंड, ती नेसरीच्या खिंडीतली ती लढाई घडते, ही 7 माणसं आणि बहिलोलखानचं एवढं मोठं सगळी रणनीती आणि 7 जण मुळात जाताना एकटेच निघाले, पण कनेक्ट होता होताही बाकीचे सगळे 7 त्यांच्यासोबत 6 जेव्हा जोडले गेले. कारण ही माझी चूक होती, तिला मी निस्तरतो, जगेल नाही तर मरेल, राजांना तेव्हाच तोंड दाखवेल, या हेतून घोडसवारी करत निघालेल्या माणसाला जेव्हा हे लोक कनेक्ट होतात आणि मग अकराळ विकराळ हे सैन्याचं रूप आणि 6 आणि हा 7वा माणूस काय असेल हे आठवूनही आपल्या अंगावरती असं थरकाप उडतो की हे शक्य असतं काय. मग ही ऊर्जा कुठून येते, ही ताकद कुठून येते या माणसांच्यामध्ये, तो विचार पोर्ट्रे करायला मिळाला. हे खूप माझ्यासाठी मला छान वाटलं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत, म्हणजे अर्थात तो इतिहास जो आहे छत्रपतींचा अंगावर रोमांच उभा करणार आहे आणि ते रुपेरी पडद्यावर हे सगळं पाहणं खरं तर विलक्षण अनुभव असतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळे कलाकार आज त्या भूमिका समोर आणलेल्या आहेत तर ते बघणं महत्त्वाचं ठरेल. उत्कंठ वाढलेली आहे चित्रपटासाठी. पण मला एक विचारायचं सर की ज्या पद्धतीचे तुम्ही भूमिका करता, तुम्ही कोणत्या प्रकारच्या भूमिका किंवा प्रोजेक्ट सध्या स्वीकारतायत जर मी विचारलं तर? मी खरं तर मराठीला खूप कमी काम केलं आहे. मी आत्ता ती सुरुवात केली आणि माझी निवड करण्याची पद्धत अशी आहे की मला असं वाटतं की अनेक सिनेमे बनत असतात, मग अनेक लोक मला अप्रोच पण होतात, पण मग आपण केवळ आता तो माझा स्ट्रगल पिरियड नाही आहे की मी पैशाकरताच काम केलं पाहिजे. आता कुठेतरी मी एक वाचक अभिनेता या नात्यानं किंवा ह्या सोसायटीचा समाजाचा घटक या नात्यानं मला जे वाटतं की एखाद्या सिनेमाच्या गोष्टीनं किंवा एखाद्या सिनेमाच्या पात्रानं ना नटाची झोप उडाली पाहिजे. एक दिवस तरी त्याची झोप उडाली पाहिजे.
आणि मग तो चाचपडत राहायला पाहिजे की मला हा कसा असेल, हा काय. मग ते सोशल कॅरेक्टर असू दे किंवा हिस्टॉरिकल कॅरेक्टर, त्याने नट म्हणून माझी झोप उडवली पाहिजे. मग अशा पात्रांच्या मी शोधात असतो आणि तशीच कामं मी करतो आहे. पण सध्या हे पात्र सोडलं तर आगामी काळात असं काही आम्ही बघू शकतो, सांगा ना थोडंसं. आता या म्हणजे 12 मेला जर रावरंभा रिलीज होतोय तर मग 5 मेला आय थिंक माझं बलोच पण प्रदर्शित होत होतो. आणि याच दरम्यान मी डिरेक्ट केलेली एक फिल्म आहे माझी, जननी नावाची, जी येत्या काही दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे डेअरिंग आणि हा प्रयोग मराठीत नाही कोणी केला. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मला तो विषय एक्सपोज नाही करता येणार, पण लोकांचा. आणि एक चित्रपट घेऊन हां, मी दिग्दर्शन केलं आहे त्या सिनेमाचं, मी लिहिला आहे तो सिनेमा, त्याचं गाणं मी लिहिलं आहे, मी ॲक्ट त्याच्यात केलं आहे. बाकी मग डॉक्टर मोहन आगाशे आहेत, त्याच्यानंतर विजय निकम आहे, कमलेश सावंत आहे, उषा नाईक आहे, ज्योती चांदेकर आहे. पण तो सिनेमा माझं ओपन चॅलेंज आहे. लोकांना हे काय मी बघितलं आणि हे खरं आहे, ही वेळ येईल. कारण आता मी रिलीज करणार होतो, पण काही कारणासाठी मला ह्या आपल्या व्यवस्थेने मला थांबवलं आहे. कारण मी दिल्लीमध्ये सिनेमा हा माझा दाखवण्यात आला, पाहिला तिथे. महाराष्ट्रामधली काही मंत्रिमंडळ आता लवकरच ती फिल्म पाहतील. आणि थांबवलं म्हणजे भीतीपोटी म्हणता येत नाही, रिस्पेक्टपोटीच थांबवलं की त्यांची इच्छा आहे की ही फिल्म ओव्हरऑल इंडिया वाईज करावी, रिलीज करावी. आणि हे एक माझं इंडिया म्हणून तुम्ही. तर ती एक फिल्म आहे. बाकी आता परवा अयोध्येला शूटिंगसाठी चाललो आहे की मूळ राम मंदिर आता उभं राहतं आहे. पण ह्याचा मूळ इतिहास काय होता? सनातन धर्माच्या स्थापनेपासून सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला आपल्या हिंदुस्थानमधल्या राम मंदिराच्या अस्तित्वाचाच प्रश्न जेव्हा उपस्थित राहिला, तेव्हा आपल्याला आपल्याच राम मंदिराच्या अस्तित्वाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन उभं राहावं लागलं की आमचं मंदिर इथे होतं. हे एका ज्या स्वामींनी, सुब्रभद्राय स्वामी म्हणून आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये यूट्यूबवर त्यांचे खूप लेक्चर्स आहेत की त्यांना हजर राहावं लागलं आणि अथर्व वेदाचा दाखला देऊन त्यांनी हे प्रूव्ह केलं, हे प्रूव्ह करावं लागलं की इथे ते मंदिर अस्तित्वात होतं. त्या विषयावरची एक आगळी वेगळी फिल्म येते जी मी ॲक्ट करायला चाललो आहे आता. म्हणजे पर्वणी असणार आहे आगामी काळात, तुम्ही ज्या ज्या पद्धतीचं काम घेऊन येतात आणि या भूमिकेतूनही येतात, तर त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. फक्त तुमचा एक